आलेल्या मापावर गळा येत नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण कटिंग करताना कमी जास्त होतो, तुमचा कमी किंवा अधिक जास्त होतो. तर जे मापाला ब्लाऊज आलेला आहे आपला, आता इथे बघा कटोरी ब्लाऊज आहे, बघू शकता इथे कटोरीची सुद्धा कटिंग करून घेतली आहे आणि हा मोंडा आहे. तर समोरचा मोंडा जो असतो तो कटिंग करताना बघा या ठिकाणी हा जो गळा आहे इथे, आता इथे आपल्याला असा गळा मापून घ्यायचा आहे हा वाला. बघा इथून आपण शोल्डर, हे आपलं शोल्डर जोडल्याच जाईल इथे आणि इथून आपण कटोरी जोडणार आहोत. हे झाला, हा झाला मोंड्याचा गळा. आता इथे कटोरीचा गळा. आता आपली हा जो आय आहे किंवा इथं बटन लावलेलं आहे, तर हा गळा मापून घ्यायचा आहे आपला. किती आहे तो, कस्टमरचा गळा मापून घ्यायचा इथून. बघा आता बघा तयार गळा 2.5 इंच आहे, तर आपण आपला बघून घेऊयात आपला किती आहे तो. 2.5 इंच तयार गळा आहे, आपला 3.5 असायला हवा. बघा 3.5 इंच. तर इथून आपलं शिवण्यात जाईल, इथून शिवण्यात जाईल आणि इथे सुद्धा आयपट्टी आणि किंवा बटनपट्टी जी असते ती आपली शिवण्यात जाईल. म्हणजे आपण इथून कटोरी जोडायला आपल्याला अर्धा इंच लागते. हे नेहमी तुम्ही सोडायचे आहे मार्जिन. तुमचा गळा आलेल्या ब्लाऊजवरतीच येणार, कधीच कमी जास्त होणार नाही. बघू शकता. तर अशा पद्धतीनं ज्या वेळेस आपण कटोरी जोडतो तर कटोरी जोडायला खालच्या बाजूने सुरुवात करायची आहे इथून, आणि ही कटोरीची उंचीसुद्धा बरोबर घ्यायची आहे. कस्टमरच्या आलेल्या उंचीनुसार तुम्ही इथं उंची घ्यायची. बघा इथं सोडून द्यायचं अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच असं इथून आपण कटोरी जोडतो अशा पद्धतीनं. तर हे छोटे छोटेचे माप असतात, हे लक्षात ठेवायचं. यासाठी माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघत जा, मी त्यावरती छोट्या छोट्या टिप्स देत असते. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच छान टिप होती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.